पाचोरा येथे आंबेवडगाव येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत दिनांक 27 डिसेंबर 2025 शनिवार रोजी बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यावहारिक ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला। मेळाव्यात विद्यार्थ्यांनी खेळ, खाण्यापिण्याचे व विविध वस्तूंचे स्टॉल लावले होते। खरेदी विक्रीच्या माध्यमातून पैशांचा व्यवहार, संवाद कौशल्य व आत्मविश्वास वाढवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। यावेळी श्रीमती सुषमा गोसावी, विजय पाटील सर, रामकृष्ण बडगुजर सर, नितीन निकम, संतोष पाटील, मच्छिंद्र थोरात, बबलू तडवी, फिरोज तडवी, संदीप पंडित, महेश मराठे, डॉक्टर श्यामकांत पाटील, सविता शेळके, जितू पवार, जयश्री शिंदे, रंजना जोहरे व हर्षल पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे कौतुक करत अशा आनंददायी उपक्रमांमुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो असे मत व्यक्त केले। भाविका संदीप पंडित, जेडपी प्रायमरी स्कूल, आंबेवडगाव। चहा हा 5 रुपये कप आणि शेंगा 10 रुपये। तन्वी पूर्ण नाव? तन्वी अजाब तडवी, कोणत्या शाळेत शिकते तू? जिफा प्राथमिक शाळा, गाव कोणते? वडेगाव आंबे। आज बाल आनंद मेळावा आहे का? हो। तू काय आणलेलं विकायला? इडली आणि चटणी। इडली केवढ्याला? 5 ला। 5 रुपये। 100 रुपयातून 5 रुपये काढायचे असले किती परत देशील तू? 100 आणि 5। पण तुझं नाव? सुमित सुलेमान। जोरात बोल। सुमित सुलेमान। आज कोणता दिवस आहे? बाल आनंद मेळावा आहे का? काय आणलंय तू विकायला? गुलगुले। बुलबुल आहे। कितीला आहे की? 5 ला 2। 5 ला 2। मस्त आहे मग। तुझं नाव काय बेटा? कोमल। कोणत्या शाळेत शिकते तू? मराठी। काय विकायला आणलं तू आज? पोहे। होय। किती रुपयाला प्लेट आहे? 5। 5 रुपयाला प्लेट। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मी कमन आणलेले आहे। तुझं नाव काय? स्वरांजली योगेश थपकाडे। किती मध्ये शिकते तू? 4थी। तुझे वडील काय करता? गाडी चालवता। एसटी? वी- चालवता? हो। पुढे काय व्हायचंय तुला? शिकून काय व्हायचंय? आर्मी। आर्मी मध्ये जायचंय? नमस्कार सर्वांना। आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव आंबे येथे इयत्ता 1ली ते 4थी विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे। आणि या बाल आनंद मेळाव्याचा उद्देश म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना खरेदी विक्री, नफा तोटा, पैशांचे मूल्य समजावे हा आमचा या मागचा उद्देश आहे। या बाल आनंद मेळाव्यासाठी आपले सरपंच आदरणीय बबलू भाऊ तडवी हे उपस्थित झालेले आहेत। तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच इतर मान्यवर आपल्या या शाळेमध्ये जे उपस्थित झाले आहेत त्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक स्वागत करते। तसेच या मेळाव्यासाठी आमचे जे बालगोपाळ आलेले आहेत त्या सर्वांचा उत्साह भरपूर आहे आणि त्यांच्या स्टॉलला आपण सर्वांनी भेट द्यावी आणि त्यांचा तेथे खरेदी करून त्यांचा उत्साह द्विगुणित करावा अशी मी सर्वांना आमच्या शाळेतर्फे विनंती करते। सर्व शिक्षकांनी या बाल आनंद मेळाव्यासाठी परिश्रम घेतलेले आहेत। सर्वांचे आमच्या शाळेत आल्याबद्दल एकदा धन्यवाद। नमस्कार। आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव आंबे या ठिकाणी बाल आनंद मेळावा साजरा करण्यात येत आहे। आज गोपाळांचा उत्साह पाहिला तर खूप आनंदात आहेत। आज हा मेळावा घेणं मागे उद्देश असा होता की त्यांना व्यवहारातून त्यांना आनंद पण मिळावा आणि त्यांना नफा तोटा, आर्थिक फायदे, आर्थिक नुकसान यांचा अनुभव यावा यासाठी हा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता। तसेच आमचा हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा झाला। असेच उपक्रम आम्हाला बरेच राबवायचे आहेत। त्यासाठी गावकऱ्यांची, नागरिकांची आणि ग्रामपंचायतीची साथ आम्हाला आवश्यक आहे। त्यासाठी आम्हाला शाळेची गुणवत्ता पण वाढवण्यासाठी एक LED स्मार्ट TV जर मिळाला तर अतिशय चांगलं होईल। त्याच पद्धतीने शाळेची ह्या झाडांची आम्हाला कटाई पण करायची, त्यासाठी पण मदत पाहिजे।
आणि स्वच्छतेसाठी पण एक माणूस जर मिळाला तर खूप चांगलं होईल. धन्यवाद. हे जवळपास अतिक्रमण आहे, त्यात तुमच्या अद्यापनाच्या वेळेस काही अडथळा येतो? अद्यापनाशी जास्त त्रास तर नाही त्यांचा, पण आम्हाला एक वॉल कंपाऊंड नसल्यामुळे ते सेफ्टी पण होऊन जातं काही वेळेस. पण असे मध्ये आवाज वगैरे सगळं, आवाज त्यांचा काही त्रास नाही, पण हे वाहन वगैरे जातात त्यांचा त्रास होतो तेवढा. पण या दुकानांमुळे इथे गर्दी वाढते. दुकानांमुळे गर्दी वाढते, पण ते पण आता ह्या जो रस्ता झालाय त्याच्यासाठी काय अपेक्षित आहे तुम्हाला? मुलं सुरक्षित केली पाहिजे. आता जो नवीन रस्ता तयार झालाय त्या नवीन रस्त्याने तो रस्ता चांगल्या पद्धतीने तयार झाल्यामुळे वाहन खूप जोरात धावतात. त्यासाठी आम्हाला गतिरोधक आवश्यक आहेत. आणि झेब्रा क्रॉसिंग जर मिळाली तिथं पट्टे जर मारून दिले कलरचे आणि स्पीड ब्रेकर टाकले तर खूप चांगलं होईल. विद्यार्थ्यांना आम्हाला रोज त्या ठिकाणी थांबावं लागतं. घ्यायच्या वेळेस, परत शाळा सुटली त्यावेळेस पण थांबावं लागतं. वाहनांची रिस्क जास्त वाढलेली.